मित्रांनो, चायनीज ॲपवर बंदी घालणं ही फक्त सुरुवात होती. भारत आता डिजिटल युद्ध जिंकणार आहे. 2020 मध्ये भारताने जगाला चकित केलं हे सांगत 100हून अधिक चायनीज ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती. पण समस्या त्याहून जास्त होती. फोन भारतामध्ये बनत होते, नियंत्रण चीनकडे होतं. हार्डवेअर सुद्धा आयात आणि ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा आयात होत होती आणि आपला डेटा बाहेर होता. तेव्हा हे एका व्यक्तीला समजलं, स्वतःच्या ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय डिजिटल सार्वभौमत्व शक्य नाही. आणि ती व्यक्ती होती माधव शेठ. 2013 पासून ओप्पोमध्ये मोठे डीलर, रिअलमी इंडियाचे सहसंस्थापक आणि फ्लिपकार्टवर 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री. जी विक्री भारतात 2 वर्षांत टॉप टेक प्रोडक्ट सेल झाली. मोठा ब्रँड, मोठी पोझिशन, हे सगळं सोडून त्यांनी एक विजन निवडलं. भारताला स्वतःचा फोन व स्वतःचा OS हवा होता आणि आता ते लॉन्च झालं आहे. फक्त 4999 रुपयांपासून सुरू आणि प्रीमियम नॉवा 5G फक्त 5999 मध्ये. त्यांचा A+ लॅपटॉप देखील जानेवारी 2026 मध्ये लॉन्च होईल. भारतात विकसित होत आहे आणि हा एक मोठा बदल आहे. ही कंपनी भारतातील फ्रेशर्स इंजिनियर्सला प्राधान्याने नोकरी देत आहे. नवीन नोकऱ्या, नवीन संधी आणि हा सर्वात मोठा गेम चेंजर आहे. त्यांची नेक्स्ट क्वांटम ऑपरेटिंग सिस्टीम, मेड इन इंडिया, कंट्रोल इन इंडिया. आणि लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीने एका छोट्या रूममधून 20,000 कोटी रुपयांचा ब्रँड ओपन केला, त्या व्यक्तीला कमी समजू नका.